Today we are going to see next topic in chapter number 3, circle. Here in these three figures, in this figure the vertex of this angle ABC is on the circle. In this figure the vertex of angle ABC, the vertex B is in the interior of the circle, and in this figure the vertex B of the angle ABC is in the exterior of the circle. If vertex is on the circle, in the interior of the circle and in the exterior of the circle, then what is the measure of that angle and its intercepted arc? We have to see now. पहा इथं काय दिसते तुम्हाला? इथं ABC या कोनाचा शिरोबिंदू B जो आहे तो वर्तुळावर दिसतोय. इथं वर्तुळाच्या अंतर्भागात दिसतोय आणि इथं वर्तुळाच्या बाह्य भागात दिसतोय. जेव्हा हे शिरोबिंदू वर्तुळावर असतो, वर्तुळाच्या अंतर्भागात असतात आणि वर्तुळाच्या बाह्य भागात असतात, तेव्हा त्या कोनाचं माप आणि त्यांनी अंतर्खंडित केलेल्या कंसाचं माप यांच्यामध्ये काय संबंध असतो हे आपल्याला पाहायचं आहे आणि याच्यावर आधारित आपल्याला 3.4 मध्ये पुढे उदाहरण पाहिजे. In this figure we have already seen that if vertex is on the circle, then by inscribed angle theorem measure of that angle is equal to 1/2 measure of its intercepted arc. जेव्हा त्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळावर असतो तेव्हा त्या कोनाचं माप त्याने अंतर्खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मा असतं. That is measure of angle ABC is equal to 1/2 measure of arc EXC. In this figure vertex B is in the interior of the circle. Then measure of angle ABC is equal to 1/2 into bracket measure of arc AXC plus measure of arc DYE. काय आहे बघा, जेव्हा त्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात असतो तेव्हा त्या कोनाचं माप हे निम्मच असतं, 1/2 असतं. कुणाचे निम्म असतं? त्याने अंतर्खंडित केलेला कंस आणि त्याच्या विरुद्ध कोनाने अंतर्खंडित केलेला कंस या दोन्ही कंसांच्या मापांच्या बेरजेच्या निम्म असतं त्या कोनाचं माप. The measure of that angle is equal to 1/2 into bracket sum of its intercepted arc and the arc which is intercepted by its opposite angle. त्या कोनाने अंतर्खंडित केलेला कंस आणि त्याच्या विरुद्ध कोनाने अंतर्खंडित केलेला कंस या दोन्ही कंसांच्या मापांच्या बेरजेच्या निम्म असतं. इथं आपल्याला पाहता येईल. If vertex of that angle is in the exterior, जेव्हा त्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात असतो तेव्हा measure of that angle ABC is equal to, in this figure there are two intercepted arcs which are intercepted by the angle ABC. इथं ABC या कोनानं दोन कंस अंतर्खंडित केलेले आहेत. इथं सुद्धा या कोनाचं माप measure of angle ABC is equal to 1/2 into bracket measure of arc AXC minus measure of arc DYE. That is measure of that angle is equal to 1/2 into bracket difference of measures of its intercepted arcs. ध्यानात द्या, जेव्हा त्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळावर असतो तेव्हा त्या कोनाचं माप त्याने अंतर्खंडित केलेल्या कंसाच्या मापाचे निम्म असतं. जेव्हा त्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात असतो तेव्हा त्या कोनाचं माप त्याने अंतर्खंडित केलेला कंस आणि त्याच्या विरुद्ध कोनाने अंतर्खंडित केलेला कंस या दोन्ही कंसांच्या मापांच्या बेरजेच्या निम्म असतं. आणि जेव्हा त्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात असतो तेव्हा त्या कोनाचं माप हे त्याने अंतर्खंडित केलेले जे दोन कंस आहेत AXC आणि DYE
या दोन्ही कंसांच्या मापांच्या फरकाच्या वजाबाकीच्या निम्म त्या कोनाचं माप असतं. असे हे 3 भाग आहेत की ज्याचे आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी उपयोग होतोय. पुढचा भाग प्रॅक्टिस सेट 3.4 यातले आपण मागच्या वेळी दुसरा आणि तिसरा अशी 2 उदाहरणं पाहिलेली आहेत. आपण पुढचं उदाहरण पाहू. एक्झाम्पल नंबर 5. प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. एनी रेक्टँगल कोणताही काटकोन चौकोन, कोणताही आयत हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो, चक्रीय चौकोन असतो. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आकृती काढायला लागेल. एनी रेक्टँगल म्हणजे एक आयत दिलेला आहे आणि तो चक्रीय चौकोन असतो. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. P Q R S given in the figure. Quadrilateral PQRS is a rectangle. चौकोन PQRS हा आयत आहे. To prove quadrilateral PQRS is a cyclic quadrilateral. दिलेला चौकोन चक्रीय चौकोन आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आपल्याकडे कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आपण पाहिलेला आहे. व्हॉट इज कॉन्व्हर्स? इफ द पेअर ऑफ अपोजिट एंगल्स ऑफ अ रेक्टँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी, देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. जेव्हा चौकोनाच्या सम्मुख कोनांची बेरीज ही 180 अंश असते, जेव्हा चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात, तेव्हा त्या चौकोनाला आपण चक्रीय चौकोन म्हणतोय. असे एक आपले कॉन्व्हर्स झालेला आहे आणि त्याचा आधार घेऊन आपण याची सिद्धता पाहतोय. पहा, प्रूफ इन द फिगर. हा रेक्टँगल आहे. in the figure, measure of angle P plus measure of angle R is equal to 90 degree plus 90 degree is equal to 180 degree. This is equation 1. And measure of angle Q plus measure of angle S is equal to 90 plus 90 is equal to 180 degree. पहा काय दिसतंय. या चौकोनाच्या या दोन सम्मुख कोनांची बेरीज 180 आहे. या दोन सम्मुख कोनांची बेरीज 180 आहे. फ्रॉम 1 and 2 the opposite angles of quadrilateral PQRS are supplementary. या चौकोनाचे सम्मुख कोन पूरक आहेत. Therefore, quadrilateral PQRS is a cyclic quadrilateral. म्हणून हा चौकोन चक्रीय चौकोन आहे. याला कारण आहे कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. अशा पद्धतीने आपण असं म्हणू शकतो की कोणताही रेक्टँगल आयत हा चक्रीय चौकोन असतो. आपल्याला या पद्धतीने याची सिद्धता सांगता येईल. नेक्स्ट example number 6. This is figure. In this figure, altitudes YZ and XT of triangle WXY intersect at P. We have to prove that quadrilateral WZY
WZPT is cyclic, and second points X, Z, P, Y, these 4 points are on cyclic. WXY या त्रिकोणामध्ये YZ आणि XT हे दोन अल्टिट्यूड्स शिरोलंब एकमेकांना बिंदू P मध्ये छेदतायत. आपल्याला पहिल्यांदा सिद्ध करायचं आहे क्वाड्रिलॅटरल WZPT हा जो क्वाड्रिलॅटरल आहे, चौकोन आहे, तो सायकलिक आहे, चक्रीय आहे. आणि दुसरा आपल्याला सिद्ध करायचा आहे पॉइंट्स X, Z, P, Y, these 4 points are कॉनसायक्लिक. हे 4 बिंदू चक्रीय आहेत, एकाच वर्तुळावरील आहेत. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. कसं सिद्ध करता येईल पहा. प्रूफ. At first we have to prove this quadrilateral is cyclic. In this quadrilateral, this angle is 90 degree and this angle is 90 degree given. That is, these two angles are opposite angles of this quadrilateral. या चौकोनाचे हे दोन सम्मुख कोन आहेत आणि हे दोन सम्मुख कोन 90 अंशाचे आहेत. या दोन सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. परत कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक quadrilateral, if opposite angles of a quadrilateral are supplementary, then that quadrilateral is cyclic. Therefore we can say that quadrilateral WZPT is cyclic. In quadrilateral WZPT, measure of angle WZP plus measure of angle WTP is equal to 90 degree plus 90 degree, that is 180 degree. That is, opposite angles of quadrilateral WZPT are supplementary. या चौकोनाचे सम्मुख कोन पूरक आहेत. Therefore quadrilateral WZPT is a cyclic. Reason is converse of cyclic quadrilateral. चक्रीय चौकोनांचा प्रमेयाचा व्यत्यास आहे हा. अशा रीतीने आपण पहिली बाब सिद्ध करू शकतोय. नेक्स्ट पॉइंट्स X, Z, P, Y, these 4 points are concyclic. आपण याच्या अगोदर एक थेरम पाहिला. काय होता तो थेरम पहा. एखाद्या रेषेवरील दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच अंगास असणाऱ्या, एकाच बाजूस असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी जर एकरूप कोन करत असतील, हे दोन कोन एकरूप असतील, तर हे दोन बिंदू आणि हे दोन बिंदू, हे 4 बिंदू एक वर्तुळीय असतात, एकाच वर्तुळावर असतात. असा एक थेरम आपण पाहिलेला आहे. इफ 2 points on a line subtend equal angles with 2 distinct points which are on either side of that line, then these 4 points are concyclic. अशा प्रकारचा एक आपण थेरम पाहिलेला आहे. इथे काय दिसते पहा. Points X and Y, these 2 points on the line XY subtends equal angles with 2 distinct points which are on the either side of that line. बघा, X आणि P हे दोन बिंदू कसे आहेत. रेषा XY च्या एकाच बाजूला आहेत. या रेषेवरील X आणि Y या दोन बिंदूंनी
या रेषेच्या एकाच बाजूस असणाऱ्या y आणि t या दोन बिंदूशी ह्या दोन बिंदूंनी केलेले कोन कसे आहे बघा. हा कोन 90 अंशाचा आहे, हा कोन 90 अंशाचा आहे. म्हणजे ह्या दोन बिंदूंनी z बिंदूशी केलेला कोन 90 अंशाचा आहे, t बिंदूशी केलेला कोन 90 अंशाचा आहे. म्हणजे x आणि y या दोन बिंदूंनी z आणि t या दोन बिंदूंशी केलेले कोन सारखे आहेत, एकरूप आहेत. म्हणून आपण त्या थिअरमनुसार काय म्हणू शकतो, x z t आणि y हे चार बिंदू कोन सायकलिक आहेत असं आपण म्हणू शकतो. सी सेकंड अँगल xzy is equal to angle xpy is equal to 90 degree given दिलेलं आहे. दॅट इज म्हणजे पॉइंट्स x and y on the line xy subtend, these 2 points subtend equal angles with points z and t which are on the either side of line xy. याचा अर्थ काय पहा, रेषा xy वरील x आणि y या दोन बिंदूंनी रेषा xy च्या एकाच बाजूस असणाऱ्या z आणि t या दोन बिंदूंशी केलेले कोन एकरूप आहेत, 90 अंशाचे आहेत, सारखे आहेत, एकरूप आहेत. therefore points x z t and y are concyclic. हे चार बिंदू चक्रीय आहेत, एकाच वर्तुळावर आहेत असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7. दिस इज फिगर. इन दिस फिगर measure of arc LS is 1 to 5 degree. Measure of arc EF is equal to 37 degree, and we have to find measure of angle NMS. या कंसाचं माप दिलंय, या कंसाचं माप दिलंय आणि या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. आत्ताच आपण पाहिलं, if vertex of that angle is in the exterior of the circle, then measure of that angle is equal to 1/2 the then the measure of that angle is equal to 1/2 the difference between its intersected arcs. जेव्हा त्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात असतो तेव्हा त्या कोणाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसांच्या मापांच्या फरका एवढं असतं असं आपण आता पाहिलेलं आहे. आणि त्यानुसार इथं मेजर ऑफ अँगल NMS इज इक्वल टू 1/2 इनटू ब्रॅकेट measure of arc NS minus measure of arc EF is equal to 1/2 into bracket 1 to 5 degree minus 37 degree is equal to 1/2 into 88 degree is equal to 44 degree. Therefore measure of angle NMS is equal to 44 degree. अशा पद्धतीने या कोणाचं माप आपण काढू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. दिस इज फिगर cos AC and DE intersect at point B. AC आणि DE ह्या दोन जीवा एकमेकींना B या वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदूमध्ये छेदतात.
if angle ABE is equal to 108 degree, या कोणाचं माप 108 अंश आहे. Measure of arc AE is equal to 95 degree. Then we have to find measure of arc BC. या कोणाचं माप 108 अंश असेल, या कंसाचं माप 95 अंश असेल, तर या कंसाचं माप आपल्याला काढायचं आहे. परत आपण मगाशी पाहिलेलं आहे, the vertex B of angle ABC is in the interior of the circle. ABE या कोणाचा B हा शिरोबिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. Then measure of that angle is equal to 1/2 into bracket measure of its intersected arc plus measure of the arc intersected by its opposite angle. या कोणाचं माप म्हणजेच याने अंतर्खंडित केलेला कंस आणि या कोणाच्या विरुद्ध कोणाने अंतर्खंडित केलेला कंस, या दोन कंसांच्या मापांच्या बेरजेच्या निम्म असतं असं आपण पाहिलेलं आहे. आणि त्यानुसार मेजर ऑफ अँगल ABE is equal to 1/2 into bracket measure of arc AE plus measure of arc BC. Therefore 108 degree is equal to 1/2 into bracket measure of arc AE is 95 degree plus measure of arc BC. Therefore 108 into 2, 216 degree is equal to 95 degree plus measure of arc BC. Therefore 216 minus 95 is equal to measure of arc BC. Measure of arc BC. Therefore 121 degree is equal to measure of arc BC, and therefore measure of arc BC is equal to 121 degree. अशा प्रकारे आपण BC या कंसाचं माप काढू शकतो. अशा रीतीनं हे जे तिसरं प्रकरण होतं सर्कल ते या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.